नमस्कार मैत्रीण, मी आता चिकन बनवायला घेतले. इथं उकडायला टाकलं. आता मसाला करून घेते. हे बाई कांदे भाजून करते, भाजून ठेवणार आहे. खोबरं घेतलं आणि एक कोथिंबीर, धने, मिरच्या घेतले, टमाटे घेतले, सगळं भाजून घेणार आहे. आता इथं पण चिकन उकडायला टाकलं आहे. माझ्या नंदांच्या घरी आले मी इथं चिकनची भाजी बनवायला. इथं हे चिकन घेतलं, उकडून झाले. आता सगळे मसाले खोबरं वगैरे भाजून घेऊ आपण. आता सगळं भाजून घेतलं मी. कांदे, मिरच्या पण आणि हरभऱ्याची डाळ घेतली, याच्यात धने, खोबरं भाजून घेतलं आणि टमाटे आणि कोथिंबीर पण भाजून घेते आणि अद्रक लसूण वेगळं वाटून करून घ्यायचं, कुटून मस्त लागतं, छान. हे बघा, अद्रक लसूण कुटून घेते. याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर कुटतं नाही का, बारीक होऊन जातं. मग असं छानपैकी मस्त कुटून घ्यायचं. पेस्टला टाकून घेऊ इथं इथे आणि अद्रक लसणाची पेस्ट चांगलं तळून घेऊ. आता लाल असतं तळून घ्यायचं मस्त. आणि आपलं सगळं भाजलेलं मसाला, गरम मसाला टाकलाय, तिखट टाकलंय, तिखट पावडर, तिखा लाल सगळं टाकलंय. ते टाकून घेऊ आपण याच्यात. मस्त तेल सुटेपर्यंत भाजू देऊ मस्त छानपैकी. याच्यात मसाला यावं. मस्त भाजून देऊ. बघा, मसाला पूर्ण काळा काळा झालाय. चांगलं तळून द्यायचं, तेव्हा छान लागतं मसाला. हे पोरं नुसते मध्ये मध्ये बोलताय, माझी रेसिपी काय पूर्ण होऊन द्यायची नाही. आता हे छोटं भांड आहे ना, आपण एक मोठे याच्यात टाकून देऊ. भांड छोटं पडलं होतं. टाकून दिला. आता टाकलं गरम इकडं. पाय टाकून दिलं. किती घट्ट ठेवायचं हे बघ, आपली भाजी झाली. आम्ही जेवायला बसलोय. आता विघ्नेशला वाढून दिलं. विघ्नेश कशी झाली भाजी? चांगली आहे का? त्याने पीस नाही घेतले, त्याला पीस नाही आवडत, फक्त ते पिवळं नाही का रस्सा घेतला त्याने तिकडं साईडला. हे बघा, इथं पण जेवतोय हे पोरं. इथं तो प्रथमेश आहे. प्रथमेश, चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.